15 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कन्न नाही, पिण्याला पाणी नाही, तो माणूस तुमच्या आमच्या धनगराच्या अपवाच्या हातामध्ये एसटीचा राखला पडला पाहिजे म्हणून आज आम्हाला पोषण करताय. सरकार जर म्हणत असेल असं देता येत नाही तसं देता येत नाही तर सरकारला आमची विनंती आहे, चला आम्हाला काहीच कळत नाही आरक्षणातलं, चला आम्हाला काहीच कळत नाही संविधानातलं, चला आम्हाला काहीच कळत नाही कायद्यातलं. आता सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी धनगरांनी जीवाची बाजी लावली होती. येणाऱ्या काळात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही निकाली नाही काढला. आदरणीय पंतप्रधान देवेंद्र अँब्युलन्सला रस्ता द्या, धनगर समाज मागाडो अँब्युलन्सला रस्ता करून द्या, अँब्युलन्सला रस्ता करून द्या, फोटो काढते अँब्युलन्सला रस्ता करून द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा केंद्र बाजूला घ्या, माणसं बाजूला घ्या. की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. येणाऱ्या काळात जर का आमच्या आरक्षणाचा महाप्रश्न मार्गी नाही लागला, दीपक दादा बोलले, अजून लोके बोलले की मुंबई आणि दिल्ली, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जर शासनाला रस्त्यावर उतरून शासनाला जर डोके बाजू आरक्षण तुम्ही देणार असाल तर शासनाने जागा व्हा. आणि महाराष्ट्राला धनगर समाजाची गरज नाही. सांगली, सातारा आणि पुण्यामधला धनगर समाज मुंबईमध्ये गेला तर मुंबई पॅक होईल आणि सरकार कोणी म्हणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी सरकारला हा जो विनंती आहे, उद्या दीपक बोलवाले आमची धनगर समाजाची भूमिका येणारी भूमिका जाहीर होणार आहे. आलेल्या धनगरांना माझी विनंती आहे, ताकदीला मुंबईच्या दिशेने जायचा जर आदर्श आला तर निर्वाची हिशोबात तुम्हाला ताकदीला आपल्याला मुंबईच्या दिशेला जायचा आणि धनगर समाजाचा भंडारा उघडल्याशिवाय राहणार नाही. एवढीच विनंती करतो. सरकारनं आजपर्यंत म्हणलं असेल की धनगर मोर्चे काढतात, आंदोलन काढतात आणि काहीच पदरात पडत नाही, पण आता धनगराचं आंदोलन हे तरुण पिढीने हातामध्ये घेतलंय. त्याच्यामुळे सरकारने सतर्क राहावं आणि येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली जर नाही काढला तर येणाऱ्या वादळाला या मल्हारराव होळकरांच्या, यशवंतराव होळकरांच्या आवडीला रोखण्याचा अवकाश जर तुमचा असेल तर रोखून दाखवा. येणाऱ्या काळात मुंबईला एकमत आल्याशिवाय हा धनगर समाज राहणार नाही. एवढीच विनंती करतो आणि सांगतो. जय मल्हार. धन्यवाद. अस्तित्वाची लढाई बांधवानो, इतिहास साक्षीदार होण्यासाठी, इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. त्यामुळे आवाज येऊ दे, आवाज. आता शांत बसल्यावर आरक्षण मिळणार नाही बांधवानो. गावात